श्री स्वामी समर्थ. बऱ्याच वेळेला अडचणी येतात आणि अडचणींमध्ये काहीच मार्ग आपल्याला सापडत नाही. अशा वेळेला काही छोटे उपाय आहेत जे आपण करू शकतो आणि त्यांनी आपले आलेले संकट किंवा ज्या गोष्टींमध्ये आपल्याला मार्ग सापडत नाही आहे अशा गोष्टींमध्ये आपल्याला नक्कीच मार्ग सापडतात. नक्कीच आपले विघ्न दूर होतात. नक्कीच न होणाऱ्या घटनाही होऊन जातात. म्हणजे एखादे काम अडलेले असेल, जे असं वाटत असेल की हे कधीच होणार नाही, पण जर आपण हे छोटे छोटे उपाय जर केले तर नक्कीच ते काम पूर्ण होणार आहे आणि आपल्या कामांना गती मिळणार आहे. आपल्याला विश्वासही बसणार नाही, इतक्या सुंदर प्रकारे आपले काम हे पूर्ण होणार आहे. मात्र आपली श्रद्धा ही दृढ हवी. आपण जे काही उपासना करतो त्यामध्ये आपल्याला मनापासून ती करायला हवी आणि त्यामध्ये आपल्याला श्रद्धा असणं हे फार महत्त्वाचे आहे. ज्या वेळेला आपण वितर्क करतो तर त्यावेळेला आपण कितीही उपासना केल्या तरी त्या फलदायी होत नाही. म्हणून आपण दृढ श्रद्धेने शरण जाऊन आपण उपासना करायला हव्या, म्हणजे आपल्याला नक्कीच त्याचा मोबदला मिळत असतो. आपण अडलेल्या कामांसाठी पहिली उपासना जी बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला एक छोटंसं काशाचं भांडं घ्यायचं आहे आणि या काशाच्या पात्रामध्ये मोहरीचं तेल हे आपल्याला भरायचं आहे आणि ते तेल त्या तेलामध्ये आपला चेहरा बघायचा आहे आणि शनिवारच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि ते तेल वाटी हे दोन्हीही आपल्याला शनी मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे. अशा प्रकारे आपण ह्या काशाच्या भांड्याचा छोटासा उपाय हा नक्की करा. आपले अडलेले कामं हे नक्कीच दूर होण्यासाठी मदत होणार आहे. त्याबरोबरच दुसरा उपाय असा आहे तो म्हणजे की आपण एक संकल्प करायचा आहे. गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आणि बाप्पाला म्हणायचं आहे की माझे जे काम आहेत ते पूर्ण होऊ दे. यासाठी संकल्प करायचा आणि रोज 5 किंवा 11 वेळेला जो आपण संकल्प करणार आहोत त्यामध्ये आपण हेही सांगायचं आहे की मी 11 वेळेला रोज गणपती स्तोत्र हे म्हणणार आहे किंवा 5 वेळेला. आपल्याला जसा वेळ आपल्याकडे असेल तसं आपण संकल्प करावा आणि रोज 5 किंवा 11 वेळेला हे गणपती स्तोत्र साधं सोपं सरळ आहे पण अगदी गुण देणारं आहे, आपल्याला फल मिळणार आहे. तर आपण हे नक्की म्हणा आणि बाप्पाचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. त्याबरोबरच पुढचा उपाय आहे तो म्हणजे आपण काय करायचं आहे की मंगळवारी किंवा शुक्रवारी 2 लवंगा ह्या घ्यायच्या आहेत आणि त्या देवीच्या मंदिरामध्ये आपण देवीच्या पायाजवळ आपल्याला वाहायच्या आहेत आणि आपली समस्या ही सांगायची आहे आणि मातेला प्रार्थना करायची आहे की माता आमचे हे अडलेले काम हे पूर्ण होऊ देत. नक्की करून बघा. हा उपाय अतिशय प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर आपल्याला संकल्प करायचा आहे की रोज आपण संध्याकाळी हनुमान चालीसा हे नित्य पठण करायचं आहे. कुठलीही गोष्ट ही संकल्प करून जर आपण केलं तर नक्कीच ते फलदायी होतं. म्हणून आपण संकल्प करायला विसरायचं नाही आहे. संकल्प करा आणि हनुमान चालीसा नित्यनियमानं रोज म्हणा. त्याचेही फळ हे फारच छान आहे. त्याचबरोबर हनुमान चालीसा म्हटल्यानंतर आपल्याला ओम हनुमते नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळेला जप करायचा आहे. त्याचबरोबर ज्या वेळेला असं वाटतं आहे की आपल्यावर कुठलं संकट येणार आहे किंवा आपल्याला खूप भीती वाटत असेल, मनातून त्रास होत असेल, तरीही आपण या मंत्राचा नक्कीच जप करू शकतो. आपलं मन हलकं होणार आहे, आपलं संकट दूर होणार आहे. त्याचबरोबर शुक्रवारी आपण जर चणे आणि गूळ हे जर गरजू व्यक्तीला दान केले तरीही आपले काम हे पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. जे अडलेले काम आहेत ते पूर्ण होईल. त्याचबरोबर आपण काय करायचं आहे, पुढचा जो उपाय आहे त्यामध्ये बुधवारी संध्याकाळी आपण मोतीचूर लाडू आणायचे आहे आणि गुरुवारी सकाळी लवकर आपण ते पांढऱ्या गाईला हे खायला द्यायचे आहे. त्यामुळे
आपले व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे. आपल्या नोकरीमध्ये आपल्याला प्रमोशन मिळत नसेल, काम अडत असतील, तरीही आपण हा उपाय करू शकता. त्याचबरोबर आपण बुधवारी जर सप्तधान्य हे गरजूला दान केलं, तरीही आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या नोकरीमध्ये निश्चितच आपल्याला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. उपाय छोटे आहेत, यापैकी जमेल तेवढे श्रद्धेने करा आणि फळ प्राप्त करून घ्या. आणि कमेंट बॉक्समध्ये आपले जे अनुभव आहे ते लिहायला विसरू नका. नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर.